रामेश्वर नाईक यांच्या पुढाकाराने मिळाली मदत, मुख्यमंत्री निधी ठरला जीवनदायी। नाशिक जिल्ह्यातील दिंडोरी तालुक्यातील घटनेत जखमी झालेल्या नागरिकांना मुख्यमंत्री सहाय्यता निधीच्या माध्यमातून मोठा दिलासा मिळालाय। या निधीमुळे 3 जखमींवर तातडीने आणि आवश्यक ते वैद्यकीय उपचार सुरू करण्यात आले आहेत। सदर घटनेनंतर जखमींना नाशिक येथील शिवकृपा मल्टीस्पेशालिटी हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले असून त्यांची प्रकृती गंभीर असली तरी डॉक्टरांकडून योग्य उपचार सुरू आहेत। डॉक्टर रवींद्र नाईक आणि डॉक्टर शरद पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली उपचार प्रक्रिया सुरळीतपणे सुरू आहे। यावेळी मुख्यमंत्री वैद्यकीय सहाय्यता निधी कक्ष प्रमुख रामेश्वर नाईक यांनी तत्परता दाखवत जखमींना मुख्यमंत्री सहाय्यता निधी अंतर्गत त्वरित मदत मिळवून देण्यासाठी महत्त्वाची भूमिका बजावली। त्यांच्या पुढाकारामुळे प्रशासनाशी समन्वय साधून अल्पावधीतच आर्थिक मदत मंजूर करण्यात आली, ज्यामुळे रुग्णांच्या उपचाराला गती मिळाली। मुख्यमंत्री सहाय्यता निधी ही योजना आर्थिक अडचणीत सापडलेल्या रुग्णांसाठी मोठा आधार ठरत असून गरजू नागरिकांना वेळेवर उपचार मिळवून देण्यात यावा, या योजनेची महत्त्वाची भूमिका आहे। या घटनेतही या निधीमुळे जखमींना दिलासा मिळाला असून त्यांच्यात उपचारासाठी मोठी मदत झाली आहे। या उपक्रमामुळे शासनाच्या आरोग्यविषयक संवेदनशीलतेचे दर्शन घडत असून गरजूंना योग्य वेळी मदत पोहोचविण्याचे कार्य प्रभावीपणे सुरू असल्याचे पुन्हा एकदा अधोरेखित झाले आहे। नमस्कार। एक दिंडोरी तालुका येथे ढकांबे जे गाव आहे, या ठिकाणी दात्र कुटुंब जे राहतं, यांच्या कुटुंबावर गेल्या 23 तारखेला एक दुर्दैवी अशी घटना घडली। त्यामध्ये काही दरोडेखोर होते, काही अज्ञात दरोडेखोर। त्या दरोडेखोरांच्या हल्ल्यामध्ये आज 85 वर्षापासून तर 25-35 वर्षापर्यंतचे 3 जण जखमी झाले। त्याच्यामध्ये अतिशय गंभीररित्या हा जो आपला सुरेश धात्रक जे आहे, यांना गंभीररित्या डोक्याला मार लागला आणि त्याची सर्जरी आणि त्यानंतर त्यांच्या मेंदूला मोठा मार लागल्यामुळे त्यांची सर्जरी करावी लागणार आहे। आज ते गेल्या 3 दिवसापासून आपल्या शिवकृपा हॉस्पिटलला ऍडमिट आहे। माननीय मुख्यमंत्री वैद्यकीय सहायता निधी यांच्या मार्फत आपण त्यांना इथं ऍडमिट केलं आहे आणि त्यांना आपण या मुख्यमंत्री वैद्यकीय सहायता निधी माननीय रामेश्वर भाऊ नाईक आणि यांच्या कक्षातर्फे त्यांना पूर्णतः मदत देण्याचे आश्वासनही दिले आहे आणि या धर्मदाय आणि मुख्यमंत्री वैद्यकीय सहायता निधी यांच्या मार्फत त्यांना नक्की मदत मिळेल। दिंडोरी तालुक्यामध्ये ही जी घटना घडली आहे, याचा तपास पोलीस यंत्रणा करतच आहे। मी सगळ्या रहिवाशांना विनंती करेल, जर अशी काही घटना आपल्या आजूबाजूला कुठे घडली तर त्यांनी तात्काळ गृहमंत्री कार्यालय तसेच आपले दिंडोरी पोलीस स्टेशन यांना कळवावं। याबद्दल सविस्तर अशी माहिती आमचे इथले डॉक्टर तुम्हाला देतील। त्याच्या पेशंटची आता काय पोझिशन आहे आणि पेशंटला काय उपचार द्यायचे आहे ते आमचे डॉक्टर इथे सांगतील। नमस्कार, मी डॉक्टर शरद पाटील, शिवकृपा हॉस्पिटल पंचवटी नाशिक। दिनांक 22/3/26 रोजी रात्री मध्यरात्री सुमारास ढकांबे येथे दरोडा पडल्यानंतर त्यामध्ये 3 रुग्ण गंभीर अवस्थेत रात्री 3 वाजता आमच्या शिवकृपा हॉस्पिटलला दाखल केले। त्यात पेशंट नाव सुरेश दात्रक, वय वर्ष 35, हे गंभीररित्या जखमी झाले असून त्यांच्या डोक्याला व डोळ्याला गंभीर जखम झालेली आहे। तसेच कलावती चव्हाण, कलावती दात्रक, त्यांच्या मातोश्री व वडील मनोहर दात्रक हे पण त्यामध्ये गंभीररित्या जखमी झालेले आहे। सध्या त्यांची परिस्थिती गंभीर असून पण उपचारांना प्रतिसाद देत असून सध्या ते कोणत्याही जबाब देण्याच्या स्थितीमध्ये नाही। तसेच त्यांचा आपण संपूर्ण उपचार हे माननीय मुख्यमंत्री सहायता निधी यांच्या निधीमधनं मोफत करणार आहोत। नाशिक लोकशाही न्यूज, नाशिक।